एवढा मोठा समुद्र आहे बघा, तो बघा तिकडनं चालू झालंय आणि पूर्ण हा समुद्र. आणि हे दिसतंय ते हे कालवेच आहेत, इथे कालवे मासेच आपल्याला मारायचे आता. बघा ही आहे, काय आहे हे? कालवाचा कालवा आहे बघा, खडा आहे काल. जवळ जर खाडी असेल ना, माणूस उपाशी नाही कोण राहणार. आपला कोडेच नाही त्याला व्हायची जाऊन येऊ असं होतं. छान आहे. आता हे कसं धोका आहे म्हणून एकदम भारी वाटलं. हे पूर्ण हा मुरुड आहे, इकडे ह्या साईडला मुरुड आहे. हे मी आता आलो आहे बघा, पण पाय पाणीच नाही बघा, सर चिखलच आहे आणि पाय फाटल्या. काय बघा एवढी मेहनत बघा, एकच खेकडा काय करशील. आणि हे बघा हे फक्त कालवे पकडले बघा बघा इथं. तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा देवा तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुमची डिमांड होती की खाडीमध्ये अजून असे खूप सारे व्हिडिओ बनवू, खाडीमध्ये जाऊन खेकडी वगैरे पकड. किंवा आता मी त्यासाठी आता आलो आहे रोले या गावामध्ये. वाशीपासून म्हणजे तळ्यापासून 15 किलोमीटर अंतरावरती आहे आणि मसला आहे जवळ इथेच. वाशी जे तळ्यामध्ये येते ना वाशी, हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे म्हणजे मच्छीसाठी. तर तिथे आता आलो आहे, तर तुम्ही बघा शेवटपर्यंत आणि मजा घ्या व्हिडिओची. तर आमच्यासोबत बघा आमची मामीची आई आहे. तर बघा आता त्या आता आम्हाला दाखवणार आहेत मच्छी कशी पकडायची काय. आणि बघा ह्या आजी आहेत, ह्या आहे ना खूप व्हायरल आहेत इंस्टावरती यूट्यूबवरती, भरपूर व्हायरल आहेत त्या. त्याला आता आम्ही जातोय मच्छी पकडायला, चला. तर बघा आमचे हे साहित्य घेतले सर्व, चला. किती जवळ आहे का खाली तुमची? चला आता डायरेक्ट जाऊया. आता रोड हा बघा, इथून एक हा रोड होता, पण तिकडे काय जायला आता तो वाल आहे तिकडे. आता म्हणून आता हा इकडनं आता आम्हाला ह्या आई घेऊन जात आहेत. ती काय खाजन आहे का? ती खाजन बोलतात, खाजनीत बघा. मग मोडाची मग तिथं बायका त्या पण ह्या काढाय गेलेल्या, कालवं काढायला गेलं होतं. ह्या बाजून येते काय कालवा काढायला दुसरे गेले हो काय आपल्या ना तिथं. मग ते काय करतात कालवं काढून? घरातच घरात आणायची ना खायची, विकायला नाही. नाही विकाय ना, अंदाज भरपूर नाही कालवा आहे. नाही तर आम्ही मग थोडी ना आम्ही विकतो आंब्याच्या पाण्याला. आता 60 रुपयाला. तर मित्रांनो आता समुद्र चालू झाला इकडे. ह्याच्यामध्ये पण खेकडी पण भरपूर असतील ह्याच्यात ना. असतात. हे कधी येतं भरती? आता 8 वाजता भरती आहे. आता त्या पाणी खाली गेलंय. आता आम्ही इकडं होड्या पण येत असेल ना. आता समुद्र आलेला आहे बघा, दिसतंय. हायला केवढा मोठा आहे रे. हा ते बघा आहेत, मग काही लोक पण आहेत. धुवा आलाय ना. हा बघितला असतास किती दिसत, कसा दिसत. हा धुवा नसा तर धुवा आहे बघा. इकडं मस्त झालं. केवढा मोठा समुद्र आहे बघा, तो बघा तिकडनं चालू झालंय आणि पूर्ण हा समुद्र. आणि हे दिसतंय ते हे कालवेच आहेत, इथे कालवे मासेच आपल्याला मारायचे आता. हे बघा इथं काय, हा काय बनवलाय? आदिवासींनी बनवलंय बघा. झालंय बघा, काही लोक आहेत मासे पकडत आहेत ते बघा. बघा काय दिसतंय समुद्र पूर्ण बघा. तो बघा किती मोठा आहे बघा, बाप रे. बघा किती समुद्र मोठा आहे. आता आपल्यासोबत श्रवण पण आहे, श्रवण पण मासे पकडणार आहे. ते बघा, ती बघा होडी आहे तिकडे, होडी पण आहे तिकडं. काय नाही दिसत बाबू, मस्त. तर मित्रांनो आम्ही आता आहे ना इकडे रोला गाव आहे, तर इकडनं आम्ही आता खाली जातो. म्हणजे हा जो आहे ना, हा जो तिकडे दिसतोय तो तिकडं मुरुडचा असा रोड आहे, तर तिकडं आगरदांडा वगैरे तिकडे आहे त्या साईडला. आता काय धोका असल्यामुळे दिसत नाही, नाही तर मस्त दिसला असा रोड आणि मस्त छान व्ह्यू आहे इथं. बघू आपण आता जाऊया काय काय भेटतं आपल्याला. बघा ही आहे, काय आहे हे? कालवाचा कालवा आहे बघा, खडा आहे, कालवा काढायचा. बघू आता हे बघा कसा बनवला आहे. चला आता तयारी घ्या. असे बघा चिखलावरचे बघा, तुम्हाला दाखवतो. हा उड्या मारतो. हा बघ 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 हा बघ. तर बघू आपण आता चिखला मासा. हे बघा हे कालव्याचे दगड आहेत, तेव्हा तिकडे उभा राहा. हे बघा हे बघा
हा हिला गेला गेला तर ते पण खातात हा तुम्ही पण खाता श्रण बघ हिच्यामध्ये काय आहे काय हागे इधर याच्या खाली बघ आहे काय काय अलगच हा अलगच काय नाही ना काय नाही इधर हागे मोबाईल दर काय काय लोक दागड्या घेऊन जातात घरात हो फोडायला काल बाबा का कसा काढताय बघा बारीक आहे म्हणजे मोठी नाही आले कसा दगडात असतो बघा ते हे बरं आहे जवळ जर खाडी असेल ना माणूस उपाशी नाही कोण राहणार नाही हो आपला कोडेच नाही त्याला व्हायची जाऊन येऊ असं होत एखादा चांगला भेटत मोठा पण ते काय सगळी ते दगडावर असेल मग हाय बिरबिटी धुतली ना मग कालू बाहेर पर काय ही हा चिखल आलाय हो वरती सगळा घेतला असतं तर रोज नाही पण ते आपला पण ते दगडात शोधत असेल ना तो सगळा चिखल खाली बरोबर चिखलात राहावं लागतं चिखल, हा ही कालवा इकडे पण हाय पण अशा दगडी मोठ्या मोठ्या असा हो बघा केवढा मोठा समुद्र आहे आता मग असं मस्त आता बघा तिथे मस्त असा सूर्य आता मावलाला आलाय केवढा समुद्र आहे बघा पूर्ण सगळा दिसला असतं आता काय धोका आहे ना धोका नसताना मस्त व्ह्यू आता श्रवण बघा कसा चालतोय चप्पल बघा काय झाले व्यवस्थित चालायला लागतो जर पायामध्ये जर कालवा घुसला ना का तसं काटच काढील तो व्यवस्थित चालावं लागतंय ते बघा ते तिकडे स्वतः आहेत भरपूर मासे पकडलेत त्यांनी ते बघा आता आम्ही पण चाललो तिकडे हळूहळू पहिला जायचं आहे चप्पल बघा काय झाले हे बघा चप्पल बघा काय झाले फायनली एक तिकडनं आलो आम्ही एवढं तिकडनं पूर्ण चिखल आता ते तिकडं दादांना जाऊन भेटतो काय मच्छी भेटले बघूया पहिले पाय धुवून घेऊया पहिला तर मित्रांनो कालवे फक्त भेटलेत आम्हाला बाकी काय आम्ही जास्त काय आता तयारीत ना आलो आहे ना मच्छी पकडली असती जस्ट समुद्र तुम्हाला दाखवण्यासाठी तर लास्ट टाईम आमचा लक होता म्हणून आम्हाला एवढी कोलबी भेटली पण आज आम्ही दुसरीकडे आलो आम्ही जिथं कोलबी मारली तिथं नाही आता आम्ही आलो दुसरीकडं इकडं आहे ना नुसतं चिखल आहे इथं आम्हाला पूर्ण तयारीत यायला पाहिजे ते बघा आता मस्त आहे बघा हा नजारा बघा खूप छान आहे आता हे कसं धोका आहे म्हणून एकदम भारी वाटलं हे पूर्ण हा मुरुड आहे इकडे ह्या साईडला मुरुड आहे हे तो मुरुड तुम्ही जाता ना तिकडनं म्हणजे तळ्यामार्गे जो मुरुड येतो ना इकडनं तर हाच आहे तो आम्ही ह्या साईडला पलीकडे मुरुड त्या साईडला आहे हे बघा हा पूर्ण ही तीच खाडी आहे समुद्र मुरुडचा मित्रांनो हा बघ एक खेकडा आहे हे बघा 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 हा बघा कसा लपते बघा चिखलात बघा कसा जाते पकड पकड त्याला कुठे घ्या तुमच्या आईला तो हा बघ हा बघ हा बघ हा बघ हा बघ ये बाहेर ये बाहेर हा बघ छोटासा आहे पकड रे सोडायचा नाही छोटा खेकडा तर मित्रांनो मच्छी पकडणं एवढी सोपी नाही आहे कारण की खरंच आपण जे कोळी बांधव आहेत ना मच्छी पकडतात आणि आपण तिथे म्हणजे आज मला समजलं की एवढे खोलमध्ये समुद्रात जाऊन जे मच्छी पकडतात ना नाही जे बोटीवर जातात ते त्याच्यामध्ये पण मेहनत आणि हे जे आहे ना म्हणजे फली वगैरे घेऊन जाऊन आणि किंवा चिखलामधून
खूप भयानक आहे हो. चालता पण येत ना. आता हे बघा आमची कंडिशन झाली ना, चालता येणं कारण की पाय पण फाटलं आहे. कशाने तर कालव्याने ना पाय पण फाटले, समजतच नाही ना कुठे पाऊल टाकायचं आणि चप्पल घालून पण चालू नाही शकत. तर खरंच सलाम आहे की कोली बांधव एवढे मच्छी वगैरे मेहनत भरपूर आहे खरंच. जे देतात ना 1 किलोनी भाव जास्त असतं किंवा काय, खरंच त्यांना मेहनतच आहे. मेहनत नसेल ना तर हे बघा पूर्ण पायच झोमत आहेत. हे बघ श्रवणचा हात फाटला आहे, माझा पाय फाटला आहे, पूर्ण दुखत आहेत. आता जातो आहे आम्ही तिकडं. आता आम्ही जस्ट बाहेर निघालो आहे. हे बघा तर राहायला समुद्र तिकडं आम्ही आता आलो आहे बघा. पण पाणीच नाही बघा, सर चिखलच आहे आणि पाय फाटला आहे माझा डावा, पूर्ण दुखत आहे, झोमत आहे. आता जाऊया डायरेक्ट बाहेर आणि आता थांबून काय पर्याय नाही. आम्ही तयारीच नव्हतो आलो ना, आम्हाला काय एवढं माहिती नव्हतं एवढं असेल. आम्हाला वाटलं नॉर्मल असेल, भरपूरच आहे पूर्ण हा समुद्र. आणि एवढं सोपं नाही आहे कालव्यामध्ये मासे पकडणे. कुठून गेला आम्ही आता जातो हातपाय धुवायला. हे बघा हात बघा, पाय बघा, त्यांनी पण मच्छी आणल्या त्या बघा. पाय फाटला आहे यार, थोडासा पाय फाटला नाही. पण परत इकडे यायला 1 तास लागला असता चिखलातून. हो मग कापलाय नाही, होईल ते बारा, सवय आहे आपल्याला. हा त्या बघा ह्या मावशीने बघा काय काय पकडलं ते बघा. दाखवतो तुम्हाला, दाखवा बघू ते काय काय पकडले. हे बघा काय बघा, एवढी मेहनत बघा. एकच खेकडा काय करशील. आणि हे बघा हे फक्त कालवे पकडले बघा. हे खेकडी बघा काय आहे बघा. बघा पण मेहनत बघा, खायला पाहिजे ना. तर काय पाय फाडलं तरी चालतील पण मेहनत नाही कमी होणार. आपला फुटायला का वाटते कुठं. हे बघा इथं, बघा इथं नाही रक्त नसेल गेला चिखलात पण तो ना अशी पूर्ण तिकडं नेली असती. पण या चिखलात ना काय जाशीव. चिखलात ना नाही भाई ना. अच्छा आता आलास ना भाई ना, हा किनारीने फिरत जा. आता नंतर ये जिमच्या ह्याच्यात नाही काय ग. हा असं असतं हो. आता तुला इथं म्हणा डोंगरच ना, ते बघितलं असतास ना तर म्हणला असं हा काय असा सगळा समुद्र भरलाय अंजानी. हे कोणाच्या झालंय मला धरण मारतात. हे बघ धराने डांब मारलेले आहेत ना. भेटत असेल ना मच्छी. हा मग मच्छी, कोलबी, खेकडी, पोयटा, चांगली. आला बाबू आला चला. मच्छी भेटली नाही पण आला. पाय फाटला. अरे अरे बघा असलं भारी आहे. अरे कुठून झालेलो मसला बघा. गावचे अध्यक्ष, सरपंच सर्वच बघा, सभापती, उपसभापती, नगरसेवक सर्व बसले बघा इथं. समाजसेवक बघा, आमचे समाजसेवक बसले तिथे.